अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। प्रिय मित्रांनो, आज आपण लिहिणार आहोत वाईटातून चांगले या पाठाचे प्रश्न उत्तर आज आपण लिहिणार आहोत। तर चला सुरू करूया मुलांनो। इयत्ता 6वी, विषय आहे मराठी, वाईटातून चांगले। तर प्रश्न पहिला पहा, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। भाऊरावांचा स्वभाव कसा होता? तर उत्तर आहे, भाऊरावांचा स्वभाव मनमिलाऊ होता व ते प्रत्येकाला मदत करत होते। त्यांचे खूप मित्रही होते। बाबारावांचा स्वभाव कसा होता? तर बाबारावांचा स्वभाव अहंकारी, भांडखोर होता। पुढचा प्रश्न, भाऊरावांनी सर्वांना कशाचा निमंत्रण दिला? तर उत्तर आहे, भाऊरावांनी त्यांच्या मुलीचे लग्नाचे निमंत्रण सर्वांना दिले होते। बाबारावांच्या मुलाला शहरातील दवाखान्यात का न्यावे लागले? तर बाबारावांचा मुलगा फार आजारी पडला, तेव्हा बाबाराव गावाला गेले होते। गावात मोठा दवाखाना नसल्यामुळे त्याला शेजारच्या शहरात दाखल केले गेले। पुढचा प्रश्न, डॉक्टरांनी मुलाबद्दल काय सांगितले? तर डॉक्टरांनी मुलांबद्दल सांगितले की तातडीने उपचार जर केले गेलं नसतं आणि मुलाला तातडीनं या दवाखान्यात आणलं गेलं नसतं तर काही त्याला वाचवता आले नसते। पुढचा प्रश्न पाहूया, पुढील शब्दांचे समानार्थी शब्द पाठातून शोधा। तर सखा, मित्र, माफी, क्षमा, विवाह, लगन, जलद, लवकर, स्वभाव, उक्ती, आवश्यक, गरज। पुढचा प्रश्न पहा, पुढील विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावा। गट अ आणि गट ब, दुर्दैव, सुदैव, सावध, बेसावध, मित्र, शत्रू, वाईट, चांगला, तातडीने आणि सावकाश। हे विरुद्धार्थी शब्द आहेत मुलांनो, आपल्याला आपल्या वहीमध्ये असेच लिहायचे आहेत। पुढचा प्रश्न, धक्का यासारखे एक अक्षर एकमेकांना जोडून तयार होणारे शब्द लिहा। किल्ला, घट्ट, मज्जा, टक्के। पहा मुलांनो, पुढील शब्दांच्या योग्य अर्थावर खुणा करा। तर आभार मानणे म्हणजे धन्यवाद देणे, वाटेला जाणे म्हणजे खोडी काढणे। तसंच पुढील शब्दांचे समानार्थी शब्द पाठातून शोधा। हा प्रश्न आपण पहिले सोडवलेला आहे। पुढच्या प्रश्नाकडे वळूया।